काल या ठिकाणी शेखवाडी आणि खडकवाडी या दोन्ही वाडीमध्ये वादळ झालं होतं आणि आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या घराचे पत्रे कौलं या ठिकाणी उडून गेली होती। सन्माननीय आमदार राणे साहेबांना या ठिकाणी आम्ही पाहणी केल्यानंतर कळवलं आणि राणे साहेबांनी तात्काळ आम्हाला सांगितलं की या लोकांना तात्काळ जी लागणारी मदत आहे या ठिकाणी मी स्वतः करणार आहे। त्याप्रमाणे आज राणे साहेबांनी सन्माननीय आमदार राणे साहेबांनी या ठिकाणी जवळजवळ 3,500 कौलं पाठवली आहेत। त्याचबरोबर जवळजवळ 200 सिमेंटचे पत्रे या ठिकाणी पाठवलेले आहेत। त्याचप्रमाणे आताच कलेक्टर या ठिकाणी येऊन गेले। कलेक्टरला पण सन्माननीय आमदार नितेश राणे यांनी सूचना केल्या होत्या की आपण तात्काळ या ठिकाणी भेट द्यावी। तशी आता कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। आपण सर्वजण ज्ञात आहात की या ठिकाणी शासनाच्या GR प्रमाणे किंवा शासनाच्या GR प्रमाणे आपल्याला मदत किती मिळू शकते ही आपल्याला सर्वांना ज्ञात आहे। परंतु आमदार साहेबांनी सरकारमधील मंत्री महोदयांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून या ठिकाणी खास तरतूद करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आमदार साहेब तेही करतील, त्याबद्दल आम्हाला कुठचीही शंका वाटत नाही। आणि मी खास करून आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार एवढ्यासाठीच मानेन की काल सांगितल्यानंतर आज तात्काळ सकाळी या ठिकाणी सांगून या ठिकाणी कौला आणि पत्रे या ठिकाणी पाठवून दिले, त्याबद्दल मी स्वतः राणे साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हरकुळ बुद्रुक गावचा शेखवाडी गावचा रहिवासी स्थायिक असून आमच्याकडे जो प्रसंग काल उद्भवला 15 घरं उद्ध्वस्त झाली आणि आम्हाला पाणी लाईट नसल्यामुळं गव्हर्नमेंटची माणसं सगळी येऊन गेली, पण त्यांनी काही सहकार्य आम्हाला केलेलं नाही। फक्त आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी तात्काळ इथं कौलं आणि हे पत्रे पाठवून आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल आम्ही दोन्ही वाडी खडकवाडी आणि शेखवाडी या लोकांकडून मी त्यांचे आभार मानून असंच आम्हाला सहकार्य करत राहावं त्यांच्याकडे मी विनंती करतो।